हरिओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, गेल्या वेळेला आपण काल कठोपनिषदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीमधला 13वा मंत्र पाहिलेला आहे. आता इतकं सगळं यमराजाने सांगितल्यानंतर जिज्ञासू असलेला नचिकेत मनाशीच विचार करायला लागलेला आहे. 14व्या मंत्रामध्ये नचिकेत हा मनामध्ये काय विचार करतोय ह्याचं वर्णन आलेलं आहे. तदेतदिति मन्यते निर्देश्यम परमं सुखम कथम नु तद्विजानीयाम किमु भाति विभाति वा. तत् अनिर्देशयम परमम हा अनिर्वचनीय परम सुखम एतत् इति यो परम सुख असलेला परमात्माच आहे. इति मन्यन्ते तत् कथम नु विजानीयाम. ज्ञानी लोक जर याला परमसुख देणारा असं म्हणत आहेत, हे आता मी समजून चुकलेलो आहे. परमात्म्याचा शोध हा त्याला समजून घेण्यामध्ये आहे. किमु भाती वा विभाती वा. तो प्रकाशित होतो हे अनुभवाने समजते. आता यमराजाने इतकं सगळं परमात्म्याचं वर्णन केल्यानंतर, परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट केल्यानंतर, नचिकेत जो मुळातच बुद्धिमान आणि जिज्ञासू आहे, तो आपल्या मनाशी विचार करतोय की सगळे ज्ञानी लोक परम आनंद देणारा आणि परमशांती देणाऱ्या परब्रह्म पुरुषोत्तम याचं वर्णन करत असतात, पण त्याचं वचन करायला मन आणि वाणी ही सुद्धा अपुरी पडते. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय वाणू आता नपुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. माझी वाणी तुझा वर्णन करायला कमी पडते. तर असा हा परमात्मा जो आहे, त्याला मी अपरोक्ष रूपाने कसं जाणू. तो प्रत्यक्ष प्रकट होईल का अनुभवामुळे येईल. परमात्म्याचं ज्ञान मला व्यक्तिशः साक्षात कसं होईल, असा प्रकारचा विचार नचिकेत करतो आहे. आणि त्याच्या मनातले विचार यमराजाने समजून घेतलेले आहेत. यमराज त्याला म्हणतायत, न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा विद्युत्ते भांती कुतो यमग्नि तमेव भांत भातुमती सर्वम तस्य भाषा सर्वविधम विभाती. तत्र न सूर्य हा भाती, जिथं सूर्य प्रकाशित होतो. न चंद्रतारकाम, चांदण्या आणि चंद्र नसतात. न इमहा विद्युता भाती, तिथं बिजली वगैरे प्रकाशित होत नाही, वीज वगैरे. अयम अग्नि कुतः, मग अग्नि कुठं प्रकाशित होतो. तम भांतम एव सर्वम अनुभूती, हे सगळे प्रकाशित झाल्यानंतरच त्याच प्रकाशाने संपूर्ण जग प्रकाशित होतं. या मंत्रामध्ये यमराजांना असं सांगायचं आहे की परब्रह्मस्वरूप परमात्म्याच्या जवळ तो इतका तेजस्वी असल्यामुळं त्याच्यासमोर सूर्यसुद्धा प्रकाशित होत नाही. म्हणजे सूर्यसुद्धा फिका पडतो.
इतकं त्याचं तेज आहे, इतकी त्याचा अग्नी आहे. आणि सूर्य प्रकाशित झाल्यानंतर सर्व जग विश्व प्रकाशित होतं. सूर्य प्रकाशित झाल्यानंतर चंद्र, चांदण्या, वीज हे काहीही चमकत नाही. कारण सूर्याला प्रकाश हा परब्रह्म परमेश्वराच्या अंशाने मिळतो. परमेश्वराचा प्रकाशक कोण आहे तर सूर्य आहे. सारांश असा आहे की संपूर्ण जग परमात्मा पुरुषोत्तमाच्या प्रकाशाने किंवा त्याच्या प्रकाशाच्या क्षुद्रतम अंशाने प्रकाशित होते. आता या मंत्राचा अर्थ आपण परत एकदा नीट बघूया. क्रमांक 1, सूर्य एवढा तेजस्वी आपल्याला दिसतो, परंतु परब्रह्म पुरुषोत्तमाच्या पुढे तो प्रकाशित होत नाही, कारण तो फिका पडतो. कारण जर त्याला परब्रह्माचं तेज मिळालं नाही तर तो प्रकाशित होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा, एकदा सूर्य प्रकाशित झाला की चंद्र, तारे, विजा हे काहीही प्रकाशित होत नाही. अग्निसुद्धा सूर्यापुढे फिक्का दिसतो. क्रमांक 3 झालं. आणि या सगळ्याचा अर्थ काय तर क्रमांक 4चा मुद्दा, की संपूर्ण जग हे परब्रह्माच्या प्रकाशामुळे, त्याच्या अंशामुळे, जो अंश सूर्यामध्ये परब्रह्माकडून दिला जातो त्यामुळं सूर्य प्रकाशित होतो. मागं तुम्हाला 15व्या अध्यायातला मी एक श्लोक सांगितला होता. यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामुखम. सूर्याचं मधलं आणि चंद्राच्यातलं जे तेज आहे ते मीच आहे असं समज. तर तोच अर्थ या ठिकाणी यमराजाने नचिकेताला सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी दुसऱ्या अध्यायातली दुसरी वल्ली समाप्त झालेली आहे. आता तिसऱ्या वल्लीकडे आपण जाऊया. तिसऱ्या वल्लीमध्ये पुन्हा यमराज सांगतात, ऊर्ध्वमूलो वाक्शाखो एषथत् सनातनः तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकः श्रिताः सर्वे तदु नात्येत कंचन. ऊर्ध्वमूल अवाक्षाखः, ज्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. एषः सनातन अश्वत्थः, हा सनातन असलेला पिंपळाचा वृक्ष, त्याचा मूलभूत हा परमेश्वरच विशुद्ध तत्व आहे. तोच ब्रह्म आहे, तोच अमृतम उच्यते, त्यालाच अमृत म्हणतात. सर्वे लोकाः तस्मिन् श्रिताः, त्यातलाच सगळेजण आश्रित आहेत. आणि न तत् अत्यते एतत् वै, त्याला कोणीही ओलांडू शकत नाही. या ठिकाणी यमधर्माला असं म्हणायचं आहे की मूलभूत परब्रह्म पुरुषोत्तम हा वर सर्वश्रेष्ठ, सूक्ष्म आणि सर्वशक्तिमान आहे. त्याच्या प्रमुख शाखा ब्रह्मा आहे आणि इतर शाखा देव, पितर, मनुष्य, पक्षी याप्रमाणे एकाहून एक खाली अशा आहेत. असा हा ब्रह्मांडरूपी पिंपळ वृक्ष अनादी कालापासून आहे. 15व्या अध्यायात गीतेच्या सुरुवातीलाच हा
श्लोक आहे. ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्यं वेद सवेदितत्. तसं हा जो सनातन वृक्ष आहे त्याचं मूळ कारण हाच भगवंत असून तो विशुद्ध दिव्य तत्व आहे, तोच ब्रह्म आहे, त्यालाच अमृत म्हणतात. या विशाल अशा वृक्षाला सगळे आश्रित आहेत आणि तो ओलांडण्याची कोणाचीही शक्ती नाही, कोणीही समर्थ नाही. परत एकदा सांगतो, या ठिकाणी संपूर्ण ब्रह्मांडाला अश्वत्थ वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. एक, हा अश्वत्थ वृक्ष हा अतिशय सनातनी अशा स्वरूपाचा आहे, सगळ्यात जुना आहे. तो अश्वत्थ वृक्ष म्हणजे परब्रह्म पुरुषोत्तम आहे असं समज. मग याच्या शाखा, सगळ्यात वर जी श्रेष्ठ शाखा आहे ती ब्रह्मा आहे. त्याच्या खालच्या ज्या शाखा आहेत त्या इतर देव पितर वगैरे आहेत. त्याच्या खालच्या शाखेमध्ये मनुष्य आहे, त्याच्या खालच्या शाखेमध्ये पशु पक्षी वगैरे आहेत. असा हा ब्रह्मांड स्वरूप पिंपळ आहे. आणि हा ब्रह्मांड स्वरूप पिंपळ म्हणजेच संपूर्ण विश्व असं समज. आणि हाच परब्रह्म आहे, हाच अमृत आहे आणि या वृक्षावर सगळं विश्व आश्रित आहे असं समज. आता ह्याला अश्वत्थ वृक्षाची उपमा द्यायचं कारण काय? फांद्या जशा एकाखाली एक असतात, ज्याला आपण ग्रेडेशन म्हणतो, तसं हे ग्रेडेशन ह्याने सांगितलेलं आहे. सर्वात वर ब्रह्मा, त्याच्या खालच्या फांदीवरती निरनिराळे देवदेवता, त्याच्या खाली पितर, त्याच्या खाली मनुष्य, त्याच्या खाली पशुपक्षी, याप्रमाणे आश्रय घेऊन राहणारे आहे. पुढच्या मंत्रामध्ये यमराज सांगतात, यदिदं किंचित जगत सर्वं प्राण एजात निःसृतं महद्भयं वज्रमुद्यत्तं एतद्विस्मृतान्ते भवन्ति. निःसृतम इदम यत् किंच, परब्रह्म परमेश्वरापासून निघालेला जे काही आहे ते संपूर्ण जग आहे. प्राणे एजती, त्या प्राणस्वरूप परमेश्वरामध्ये सगळ्या प्रकारचे प्रयत्न आहेत. एतत् उद्यतं व्रजम वज्रम महद्भयम, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या वज्रासमान या महाभयस्वरूप अशा परमेश्वराला ये विदुः, जे जाणतात ते अमर होतात. आता याचा अर्थ बघूया. आपल्याला आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी जे आजूबाजूला सगळं चराचर जग दिसतं, बुद्धीमुळं आपण जे जग जाणतो, त्या सृष्टीची उत्पत्ती पुरुषोत्तमाकडून झालेली आहे. तो प्राणरूप पुरुषोत्तम प्रयत्नपूर्वक या सगळ्यांचा आधार स्वरूप बनलेला आहे. हा परमेश्वर जेवढा दयाळू आहे तेवढा भयरूप सुद्धा आहे. तो वज्रासमान कठोर सुद्धा आहे. तो हातामध्ये वज्र घेऊन उभा असलेल्यामुळं सर्व देवता पितर इत्यादी आपल्या नियमानुसार परमेश्वराचं आज्ञापालन करतात. अशा प्रकारचा हा परब्रह्म आहे. हे तत्वज्ञ पुरुष जाणतात आणि हे जे जाणतात
ते जन्ममृत्यूच्या पाशातून मुक्त होतात. याचा सारांश परत एकदा बघूया. जसा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या मिलिटरीच्या पलटणीमध्ये, एखाद्या मिलिटरीच्या ग्रुपमध्ये एक कोणतरी मुख्य कमांडर किंवा काय जो असेल तो एक जण मुख्य असतो. तो इतका टेरर असतो, इतका स्ट्रिक्ट असतो की त्याला बघून हाताखालचे सगळे जेवढे म्हणून कॅटेगरीज आहेत त्याच्या, मग कॉन्स्टेबल असेल, हेड कॉन्स्टेबल असेल, नायक असेल, लान्स नायक असेल आणि काय असेल ते आता काय मला त्यातलं डिटेल्स माहिती नाहीत, पण सगळ्या ग्रेडचे लोक त्या मुख्य अधिकाऱ्याला ज्याप्रमाणे घाबरतात त्याप्रमाणे हा भगवंत जितका दयाळू आहे तितकाच त्याच्या हातातल्या वज्रामुळं तो भयस्वरूप दिसतो. आणि म्हणून हे जे अष्टवसू आहेत, इतर देवता आहेत, म्हणजे वरुण, रुद्र इत्यादी ज्या सगळ्या देवता आहेत निरनिराळ्या, त्या सगळ्या देवता आपापलं काम यथायोग्यपणाने करतात. आणि म्हणून आपल्याला ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी आपल्याला नियमित दिसते. हे जो जाणतो की परमेश्वर जेवढा दयाळू आहे तेवढाच भयावह आहे, हे जो जाणतो त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही. त्याच्यानंतर पुढं ते सांगतायत, भयाद अग्निस्तपती भयात तपती सूर्य, भयाद अग्निश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे हा, महत्त्वाचा मंत्र आहे. तिसरा मंत्र कठोपनिषदातल्या अध्याय क्रमांक 2 वल्ली क्रमांक 3 मधला तिसरा मंत्र महत्त्वाचा आहे हा. अस्य भयात म्हणजे अग्निही तपती, ज्याच्या भयामुळे अग्नी तापतो. सूर्य हा तपती, सूर्य तापतो. इंद्र वायूच पंचमहा, मृत्यू, इंद्र वायू आणि मृत्यूदेवता हे सगळे या परब्रह्म परमात्म्याला भीतात आणि थरथर कापतात किंवा तापतात. यमधर्माला असं सांगायचं आहे की हे नचिकेता, सर्वांवर शासन करणारा, ॲडमिनिस्ट्रेशन करणारा हा जो चीफ साहेब आहे भगवंत नावाचा, परब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम हा जो साहेब आहे, हा साहेब काय करतो? कठोर शासन करतो, भयंकर स्ट्रिक्ट आहे. इतका स्ट्रिक्ट आहे की याच्या भयामुळं अग्नी तापतो, याच्या भयामुळं सूर्य तापतो, याच्या भयामुळं इंद्र, वायू आणि मृत्यूदेवता हे सगळेजण आपापली कामं करतात. म्हणजे काय? इंद्र पाऊस पाडतो, वायू प्राण्यांना जीवन देतो आणि जीवांचा अंत करणारी मृत्यूदेवता हे सगळेजण आपापली कामं सावधानपूर्वक करतात. याचा अर्थ असा आहे, ज्यांना ज्यांना जे जे काम नेमून दिलेलं आहे, तुम्ही पंचांग जर बघितलं नसेल तर बघा परत एकदा नीट लक्ष देऊन. प्रत्येक महिन्याचा मासानुमासिक नियमक एक असतो. एक गंधर्व असतो, एक दैत्य असतो, एक ऋषी असतो, एक अप्सरा असते. ह्या प्रत्येक महिन्याला एक टीम असते की या महिन्याचं काम तुम्ही करायचं आहे.
अशी ती टीम पंचांगात वरती लिहिलेली असते. मासानुमास नियामक. आणि मग ह्या सगळ्या टीमकडून हा परब्रह्म परमात्मा काम करून घेत असतो. बघा, हे गूढ ज्ञान आपल्याला नुसतं पंचांग वाचल्यावर समजलं नसतं, पण आपण उपनिषदाचा अभ्यास करतोय म्हणून आपल्याला हे समजलं. यमराज सांगतायत की ह्या सगळ्या देव समुदायाकडून जे जे काम अपेक्षित आहे ते ते काम हा करून घेतो परब्रह्म परमात्मा. म्हणून त्याचं शासन हे अद्वितीय आहे. सगळ्या सृष्टी, एवढी मोठी सृष्टी, आम्हाला 4 खोल्याचं ऑफिस सांभाळायला होत नाही. हा परब्रह्म परमात्मा सगळ्या विश्वाचं ऑफिस सांभाळतो आणि ह्यांच्याकडून कामं करून घेतो. पुढं यमराज सांगतायत, इहच देश शकत बौद्धुम प्राक शरीरस्य विस्तृतः ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. चौथ्या मंत्रामध्ये काय सांगतात? चेत शरीरस्य विस्तृतः. या शरीराचं जर पतन झालं तर पहिल्यांदा मनुष्य त्याच्या शरीरामध्ये साक्षात परमात्म्याला समाविष्ट करून घेतला तर ठीक, नाहीतर अनेक कल्पांपर्यंत तो निरनिराळ्या योनीमध्ये जातो आणि त्याच्यावर जन्ममृत्यूचा फेरा राहतो आणि तो त्या फेऱ्यामध्ये अडकतो. यमराजाला हेच सांगायचं आहे की हे नचिकेता, हे बघ, हा जो सर्वशक्तिमान, सर्वांना प्रेरक, सगळ्यांवरती शासन करणारा, ॲडमिनिस्ट्रेशन करणारा हा जो परमेश्वर आहे, या परमेश्वराचं साधकाने मृत्यू होण्याच्या आत भजन स्मरण हे केलं नाही, साधना केली नाही, तर तो मृत्यूच्या मुखामध्ये जातो आणि नंतर तो निरनिराळ्या योनीमध्ये अडकतो. पण जिवंत असेपर्यंत त्याने जर या परमात्म्याचं भजन, स्मरण, चिंतन, साधन हे सगळं केलं तर तो जन्ममृत्यूच्या प्रवाहापासून दूर राहतो. भगवंत त्याला स्वतःहून आपल्यामध्ये मिसळून घेतो. परत एकदा ह्याचा अर्थ आपण बघूया. भगवंताचा सामर्थ्याचा तपशील आपण गेले 2 मंत्रामध्ये पाहिलेला आहे. भगवंत जितका कठोर आहे तितकाच दयाळू आहे. तो सगळ्या विश्वाचं व्यवस्थापन करणारा आहे. परंतु तो दयाळू कोणासाठी आहे आणि कडक कोणासाठी आहे, स्ट्रिक्ट कोणासाठी आहे? जे लोक हे काम, क्रोध, लोभ, मोह सोडून त्याचं चिंतन करतात, भजन स्मरण करतात, त्यांच्यासाठी तो दयाळू आहे आणि तो त्यांच्यासाठी वाटेल ते करतो. उष्ट्या पत्रावळी करून या गोळा दाखवितो देवत्वाची कळा. नामदेव महाराजांनी श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे. युधिष्ठिराने जेव्हा राजसूय यज्ञ केला त्यावेळेला परमात्मा श्रीकृष्ण, ज्याचं आपण वर्णन आत्ता करत आहोत, तो परब्रह्म परमात्मा जेवलेल्यांच्या उष्ट्या पत्रावळी गोळा करत होते. कारण हे सगळे पांडव म्हणजे श्रीकृष्णाचे भक्त होते, सतत त्याचं स्मरण करत होते. म्हणून भगवंत भक्तासाठी काहीही करतो. मग त्याला त्याच्यामध्ये काही जनाबाईंसाठी दळण दळला, दामाजी पंतांसाठी महार झाला,
नामदेव महाराजांसाठी तो त्याच्या घरी जाऊन त्यांनी दिवाळीचा फराळ केला. ज्ञानेश्वर माऊलींचा तरी काय बोलायलाच नको, सतत ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबरच असायचं. भिंत चालवायला आलं, पाठीवर मांडे भाजून घेतले, रेड्याच्या तोंडातून वेद वदवून घेतले. संत गोरा कुंभाराचं मेलेलं मूल परत दिलं. तर काय करायचं, यापेक्षा काय करावं भगवंतानी. म्हणून हा जो परमात्मा आहे याचं चिंतन स्मरण जीवाजीव असेपर्यंत करा, असं साक्षात यमराज सांगतात. नाहीतर मग त्यांच्यासाठी तो दयाळू आहे. मग असं म्हणायचं का की भगवंत हा स्तुतिप्रिय आहे म्हणून? तसं नाही. भगवंत हा स्तुतिप्रिय नाही. तुम्ही षड्रिपू सोडावेत, मग षड्रिपू सोडल्यानंतर तुमचं लक्ष कुठं जायला पाहिजे? या सृष्टीचं नियामक करणारा जो आहे त्याच्याकडे जायला पाहिजे, त्या परमात्म्याकडे जायला पाहिजे, अंतरात्म्याकडे जायला पाहिजे. म्हणून अंतरात्म्याकडं परमात्म्याकडं तुमचं लक्षच गेलं की मग तुम्ही षड्रिपू सोडून देता. मग असे तुम्ही षड्रिपू सोडून देऊन जर प्रल्हादाने सांगितलेल्या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ह्या नवविधा भक्तीपैकी जर तुम्ही भक्ती केली, भजन स्मरणादी साधना केली, तर तो तुमच्यासाठी काय वाटेल ते करतो. तो तुम्हाला स्वतःमध्ये विलीन करून घेतो. पण जर तुम्ही दुष्टपणाने वागलात, तुम्ही भगवंताचं स्मरण चिंतन न करता स्वतःचा देहाभिमान बाळगलात, तर तो भगवंत तुम्हाला शासन करतो. काय करतो शासन? अनेक कल्पापर्यंत वेगवेगळ्या योनीमध्ये तुम्हाला भटकत ठेवतो. जसं एखाद्या विद्यार्थ्याने, त्याला परोपरीने सांगितलेलं असतं, शिक्षकांनी आईवडिलांनी, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे. त्याने जर अभ्यास केला, खूप चांगले मार्क मिळतात, तो चांगल्या नंबराने पासून वर जातो. वरच्या वर्गात किंवा चांगले इंजिनिअरिंग, मेडिकल, त्याला पाहिजे त्या ब्रँचला तो जाऊ शकतो. म्हणजे त्याचा उद्धार होतो. पण जर एखादा नाठाळ विद्यार्थी असेल, म्हणजे त्याला विद्यार्थीच म्हणता येत नाही खरं म्हणजे, तर तो काय करतो? तो अभ्यास करत नाही आणि मग सगळ्या विषयात नापास होतो. पुन्हा त्याला बसायला लागतो. मग एखादा विषय सुटतो, पुन्हा त्याच्यात 10वीलाच बसायला लागतो. पुन्हा दुसरा विषय सुटतो, पहिला नापास होतो, परत 10वीत बस. असं तो भटकतच राहतो, 10वीतच गुरफटतच राहतो. मग मनुष्याने ठरवायचं आहे की माझ्या मनाला जर शांती पाहिजे असेल, माझ्या मनाला जर परमानंद अशी संवेदना व्हायला पाहिजे असेल, ब्रह्मानंद माझ्या मनामध्ये भरून राहायला पाहिजे असं वाटत असेल, तर मी परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट शाश्वत नाही आहे. भगवंताचा जप करा, त्याच्यावर तुम्हाला कुठलाही टॅक्स लागत नाही, ईडी लागत नाही, सीडी लागत नाही, काही लागत नाही. सेल टॅक्स लागत नाही, लोकल टॅक्स लागत नाही, म्युन्सिपल टॅक्स लागत नाही, आणि काय हल्ली ते काढले CET SCT काय असते ते लागत नाही. इन्कम टॅक्स लागत नाही, तुमच्या बँक अकाउंटला काय दिसत नाही. किती पण जप करा, ईडी लागत नाही तुमच्या मागं. हे तुम्ही एवढे का कोटी का जप केले, चला चौकशीला, नाही लागत ईडी.
म्हणून तुम्ही तेच करा. पण लोभामुळं तुमच्या घरात जर नोटा दिसल्या तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. म्हणून सर्व साधकांनी भगवंताचं चिंतन स्मरण करावं असं यमराज नचिकेताला सांगतात. नचिकेताने जे प्रश्न विचारला होता की याची परमेश्वराची प्राप्ती होईल कशी, नचिकेताच्या किती प्रश्नांची उत्तरं दिलीत बघा त्याने. मेल्यानंतर काय होतं, स्वर्ग किंवा नरक किंवा इतर योनी, आत्मा अमर आहे का, आत्मा अमर आहे. मृत्यूनंतर तो आत्मा असतो का, असतो, तो दुसऱ्या योनीत जातो. जीवात्म्याचं काय होतं, जीवात्म्याला आपापल्या कर्माप्रमाणे फळं मिळतात. मग हा परब्रह्म परमेश्वर मला कसा पावेल, असा पावेल. तू स्मरण चिंतन कर, तुला पावेल, नाहीतर तुला पुढच्या योनीत ढकलून देईल. अशा रीतीने नचिकेताच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्याने दिलेली आहेत. आणखी काही उत्तरं तो देईल, ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. आत्ता या ठिकाणी इथंच थांबतो. आपण मला ग्रुपवरती जरा कृपया आपले अभिप्राय कळवा, म्हणजे मला समाधान होईल. किंवा माझ्याकडून जर काही अपेक्षित असेल आणखी, किंवा माझं कुठं चुकत असेल तर जरूर तुम्ही माझी चूक निदर्शनाला आणून द्या. कुठलीही भीडभाड ठेवू नका. एक चांगला उपक्रम आपण हातात घेतलेला आहे, तर सगळ्यांना उपनिषदातला भाग समजावा अशी माझी अपेक्षा आहे. हरिओम.